आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून या यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणावर वारकरी भाविक येतात। पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळावर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळावर आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकारीची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। आषाढी यात्रेच्या अनुषंगाने आज विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख व प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ आवसेकर महाराज, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी सचिन इतापे, सदाशिव पडदुने, प्रियांका आंबेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा परिषद नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गट विकास अधिकारी संसारे यांच्यासह इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की पालखी सोहळ्यासह येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर अडचण येऊ नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्व्हिस रस्त्याची उड्डाण पुलांची कामे मुदतीत पूर्ण करावीत, पालखी तळावर तसेच रिंगण सोहळ्या ठिकाणी मुर्मीकरण करण्यात यावे, पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।